मुंबईनंतर आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकच्या गंगापूर धरणात सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, तर गोदाघाट परिसरातील आठवडे बाजार यामुळे बंद ठेवण्यात आलाय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्याही सूचना देण्यात आल्यात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल, सध्याची काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये? नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरात आता पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण गोदाघाट परिसरातल्या पाण्याचं एकूणच मापक ज्याला समजलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत सध्या पाणी असल्याचं बघायला मिळतंय। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय तो हाच दुतोंड्या मारुती, ज्या दुतोंड्या मारुतीच्या नेमकं कुठपर्यंत पाणी लागलेलं आहे याच्यावरून शहरातल्या एकूणच पूरस्थितीचा अंदाज बांधला जातो। त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला सध्या पाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गंगापूर धरणातनं 1,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असला तरी हा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो, कारण गोदाघाट परिसराच्या या संपूर्ण भागामध्ये जरी पाऊस जरी कमी असला तरी एकूणच धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे। या संपूर्ण परिसरामध्ये प्रशासनाच्या वतीनं गाड्या फिरतायत, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय या गोदाघाट परिसरात जो नौका विहार चालतो त्या ठिकाणच्या ज्या होड्या आहेत, ज्या बोटी आहेत त्या आता बाजूला करायला सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच या संपूर्ण भागामध्ये छोटे मोठे जे मंदिरं आहेत ते देखील आता पाण्याखाली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुपारनंतर जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर निश्चितपणे गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यासोबतच जे भाविक या ठिकाणी गोदाघाट परिसरात, रामकुंड परिसरात धार्मिक विधीसाठी येत असतात त्यांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद चंदनजी, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।